म्हणजे तुम्ही वेट करा त्या रीलसाठी कारण हॅलो एव्हरीवन गुड मॉर्निंग. आता आम्ही चाललो आहे बीचवरती थोडंसं फोटो करायला. सगळ्याला येऊन साडी घालते. आम्ही विचार केलेला की आता आम्ही ते शॉपिंग करू थोडीशी, पण अजून ओपनच नाही झाली. मॉर्निंगला आम्ही जातोय. सगळीजणं लाईनीने उभी असतात आणि टॅटू 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 बोलतात आणि फसवतात पण तिला. पण नंतर आतमध्ये गेल्यानंतर काहीतरी अदमच प्राईस असते. पाऊस येतो आहे हळूहळू. पाऊस येतो आहे आता. पावसारंभ झालेला आहे. हो पावसारंभ झाला आहे. पण आम्हाला शूट थोडं करायचं आहे यार. थोडं थांब ना. ते आताच तरी आम्ही आलो. व्हिडिओ करायला इझी होईल. बीचवर पोचलो. साडीमध्ये थोडासा प्रॉब्लेम होतो चालायचा. मला असं वाटतं की आपल्याला जास्त पुढे नाही जायचं. पाऊस येणार नाही. थोडंसं जाऊ आणि आम्ही अटकून जाऊ. छत्री आणली. एक छत्री आणि आपण उडून गेलो तर तिकडे मधोमध नहीं 50 लोग जाते हैं फैमिली फैमिली देखो नहीं ऐसी चीज है. इथे बीच व्यू. वाव. हार्ड रॉक. हार्ड रॉक बीच शेक. बीच शेकच्या बारेमध्ये काय बोलायचं तुला? पावसाळ्यामध्ये चालू नसतात. खूप कमी असतात. जर नोव्हेंबर डिसेंबरला आलं म्हणजे ऑक्टोबरपासून चालू होतात तर तेव्हा तुम्हाला भरपूरशी मिळतील. आणि इकडे क्लायमेट पण म्हणजे हे पण छान असतं. काय बोलतात नोव्हेंबरमध्ये लाईटिंग वगैरे छान असते. पाऊस आला. इकडे आमचं शूट चालू होतं आणि एकदम जोरामध्ये लाट आली आणि जोरातच मी पळाली तिकडून कारण माझी साडी पूर्ण भिजली असती. तर आता मी चाललो आहे परत रूमवरती. नंतर परत येऊ कारण आता आंघोळीला देत नाही आहे तर त्याच्यामुळे आम्ही मॉर्निंगला बीचवरती छान असे फोटोशूट होतात आणि थोडंसं रिलॅक्ससाठी पण आपण येऊ शकतो. बोल बोल.
आता मी चिकन आणलं आहे, कारण आज किती 3-4 दिवस झाले मी बाहेरचं खातो आहे. मला मन नाही आहे बाहेरचं खायचं. चिकन आणलं आहे, टमाटर आणले, कोथिंबीर आणली, लसूण आणि इथे स्वस्त मिळतं. मला 20 रुपीजमध्ये टमाटर मिळाले, कोथिंबीर मिळाली, लिंबू मिळालं, लसूण मिळालं 20 रुपीजमध्ये आणि चिकन भेटलं. तर आपल्याला चौकून भेटला हॉटेलवाल्याला. बाकी सगळं सामान घेऊन आले. कोथिंबीर अजून सारी एवढी सारी आहे, 20 रुपीजमध्ये खूप सारी भेटली. आणि बाकीचं असंच मसाले वगैरे आणले, म्हणजे बटर चिकन बनवायचं आहे मला, त्याच्यासाठी हा वाला मसाला आणला आहे. आणि राईस बनवणार आहे एकच. तर थोडंसं असंच बनवून घेऊया. आज जायचं आहे फिरायला कुठेतरी, पण दुपारचं जेवणासाठी बाहेरचं जेवणार नाही आहे, कारण थोडंसं टेस्ट इकडे बरोबर नसते. म्हणून मग मी म्हटलं चला ही टेस्ट बनवून घेऊया. असंच बनवून घेते जेवण. चिकनचा वास आलेला आहे. पोरुरूला चिकनचा वास आला. छानपैकी चिकन रेडी झालेलं आहे. इस्त्री करायची आहे, इस्त्री पण भेटते. मला इस्त्री करायची आहे, जायचं आहे बाहेर. हॅलो, आज आपण कुठे जातोय? आता आम्ही थोडं बाहेर चाललोय. जेवलो म्हणजे कुठे चाललो आहे बाहेर, फोर्ट बघायला चाललोय. अगोरा फोर्ट तो बघायला चाललोय. अगोरा फोर्ट म्हणून आहे इकडे, तो बघायला चाललोय. आणि तिकडे एक ताज हॉटेल करून आहे, तिथे फोटोशूट्स होतील चांगल्यापैकी. तर आम्ही तिथे फोटो काढायला जातोय आणि थोडं फिरणार आहे. मग तुम्ही बघ काय आणि थोडंसं रील्स वगैरे बनवायचे आहे. आणि परत आम्हाला येऊन कलंगूटला यायचं आहे. बीचवरती जायचं आहे आणि एक रील बघायची आहे. ती तुम्ही वेट करा त्या रीलसाठी, कारण एवढी मस्त होणार आहे ना ती आम्हाला. नाही आम्ही ना कोणाला तरी ती करताना बघितली आणि आम्ही त्या लोकांना विचारलं. त्या लोकांनी एवढी मस्त केलेली ना, आम्हाला पण मन झाला करायची. हां, आम्ही ट्राय केलं ते आणि मग एवढं मस्त प्रॅक्टिस झाली ना आमची. तर आम्ही त्या आज बनवणार आहे. आम्ही करणार आहे तरी पण यार, मस्त होती ती, त्या लोकांनी बनवली ती. तर आम्हाला मन झाला बनवायचा, आम्ही बनवणार आहे ती. तर इकडचं काय जास्त आम्हाला माहिती नाही आहे, पण गुगल मॅपवरती टाकलं की आपल्याला माहिती पडतं कुठे जायचं आहे ते. तसंच मग आम्ही थोडं गुगल मॅपवरती टाकलं आणि चला चालायला लागलो. तर इकडे थोडंसं लांब आहे हे, तर बघूया आपल्याला किती वेळ लागतो आता इकडून जाण्यासाठी. आम्ही येत होतो तेव्हा पाऊस येत होता, पण आता पाऊस नाही येत आहे. तर फायनली आम्ही आता फोर्टला पोचलो आहे आणि इकडे पार्किंग आहे. तर पार्किंगच्या इकडे 50 रुपीज घेतात. गोव्याला आलं की बीचच असतात जास्त. बीच
स्ट्रक्चरची मस्त मस्त प्रॉपर्टीज आहेत. इथे पिकबॉलचा कोट आहे. एक मसाला होता त्याचा काढला का त्याने कोणतं तरी फळ लागले पायनॅपल सारखं.
त्याच्यामुळे ह्याचा थोडासा काय बोलतात अट्रॅक्शन वाढतं, पर्यटक जास्त आणि आज पण गर्दी आहे. आज गर्दी तर जास्त करून सगळेजण फोटोशूटसाठी येतात, कारण प्रत्येकजण बघावं तिकडे सेल्फी घेत असतं, कोण चालू असतं. असं चांगलं पण केलं. पण इथे रिलॅक्सिंगसाठी पण ही जागा खूप मस्त आहे. इथे बसायची पण भरपूर जागा आहे. इथे येऊन रिलॅक्स होऊ शकतो. इथे काहीच ॲक्टिव्हिटी नाही आहे. नाहीतर आम्हाला गुगलवरती दाखवत होतं 250 रुपीज तिकीट आहे. ते कोणत्याही प्रकारचं पैसे घेतले जात नाही, त्याच्यामुळे चांगलं आहे आणि पर्यटक येतात. कॅन्डेलामोरनं मी परत आता आलो कलंगूट बीचला, आणि कलंगूट बीचला थोडेसे रील्स बनवायचे आहेत म्हणून आलो आहे. आणि संध्याकाळचा नजारा ना इकडे खूप छान असतो, आणि गर्दी बघू शकता. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि खूप अशी गर्दी आहे बघा पाठीमागे. खूप लोक असे येतात पावसातून. असं बोलतात की पावसामध्ये गोव्याला लोक नसतात, खूप लोक असतात. भरलेला आहे. हा नजारा बघा, ब्युटिफुल असा नजारा आहे. काय घेतलंय आपण? पायनॅपल घेतलेला. 50 रुपयाला 5 पीस, 1 पीस उरलाय. आता किती वाजलेत? रात्रीचे 11 वाजले. 5 मिनिटं बाकी आहे 11ला. आणि आम्ही बीचवरती बसलोय, पायनॅपल खातोय आणि डॉगी पण आहे. तर आत्ता संध्याकाळ झाली आहे. परत आम्हाला रात्री बीचवरती यायचं आहे, थोडंसं असंच बसण्यासाठी. आणि आता थोडंसं घरी जाऊन फ्रेशन अप होतो, चाय वगैरे पितो आणि परत रात्री परत बीचवरती येतो. तर इकडे म्युझिक बघायला ऐकायला खूप बरं वाटतं, पण आता 10पर्यंतच म्युझिक ठेवतात आणि 10 नंतर बंद केली जाते. तर आता खूप वाजले आहेत आणि आम्ही बीचवरून पण निघालो आहे. थोडीशी शॉपिंग करून आपण परत रूमवरती जाऊया.
तर इकडे लेटपर्यंत दुकानं चालू असतात. तर मी म्हटलं थोडंसं बघूया शॉपिंगसाठी, कारण दुपारी तर टाईम मिळत नाही यायला. त्याच्यामुळे मग आता थोडीशी शॉपिंग करते आणि परत रूमवरती चाललो आहे आता. तर आत्ताचा हा व्लॉग आपण इथे संपूया. भेटूया गोव्याच्याच नवीन व्लॉगमध्ये लवकरच. तर आत्तासाठी बाय बाय, गुड नाईट.